हम सीख रहे हैं। आम्ही शिकत आहोत. रत्नामाला आई नहीं. कौन? गुड्डी. हम सीख रहा है स्वर्ग में जाना है, आम्ही शिकत आहोत की आम्ही स्वर्गात जायचं आहे, यीशु के साथ रहना है, येशू सोबत राहायचं आहे. और स्वर्ग में जाने के लिए और यीशु के साथ रहने के लिए हमको क्या क्या करना पड़ेंगे आणि स्वर्गात जाण्यासाठी आणि येशू संगती राहण्यासाठी आम्हाला काय काय करावं और लागेल क्या नहीं करने का है. आणि काय नाही करायचं. प्रेज द लॉर्ड. और हमने सीखा आणि आम्ही शिकलो जिसको ये आशा है त्यालाही आशा आहे स्वर्ग में जाने का आशा, स्वर्गात जाण्याची यीशु आशा, के पास जाने का आशा, येशूकडे जाण्याची यीशु के आशा. साथ रहने की आशा, ये आशा जिसको है ज्यांनाही आशा उसने आहे अपने आप को वैसा ही पवित्र और वैसा ही शुद्ध करना जैसा कि प्रभु यीशु मसीह है. त्यांनी स्वतःला आपल्या तशाच पद्धतीने शुद्ध करावं आणि पवित्र करावं जसा प्रभु येशू ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. जो पवित्र जीवन जीता नहीं, पवित्र जीवन जगत नाही, जो शुद्ध जीवन जीता नहीं, शुद्ध जीवन जगत नाही, वो कोई भी ते कोणी पण हो, पॉल आंग्रे हो या बड़े से बड़ा पास्टर क्यों ना हो, मोठ्यातला मोठा पास्टर का असो, यीशु उसको अपने साथ लेकर नहीं जाएंगे. येशू त्याला आपल्या सोबत घेऊन जाणार प्रेज द नाही. लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. और हमने सीखा, आणि आम्ही शिकलो मैंने सिर्फ कल्पना की थी आणि मी फक्त कल्पना कि केली शायद यीशु की एक दुकान होगी, कदाचित येशूची एक असं दुकान असेल, क्योंकि वो बड़ा ही था, कारपेंटर. कारण तो एक सुतार काम करणारा होता, वो बड़ा ही था, सुतार तो होता. शायद उसने कुर्सी, टेबल, सोफा, कम्बेड और बहुत अच्छी अच्छी चीजें और महंगी चीजें बनाई होगी उसके दुकान कदाचित में. त्यांनी खुर्च्या, बेड, अंथरूण किंवा सोफा कम्बेड आणि वेगवेगळ्या लाकडाच्या भरपूर अशा गोष्टी त्यांनी बनवल्या असतील, महंगी चीजें बनाई होगी. महाग अशा गोष्टी और त्यांनी कोई बनवल्या. शरारती बच्चा अचानक से उसके दुकान में घुसकर कोई महंगी चीज तोड़ दी. आणि कुठला तरी गडबड करणारा मुलगा जो आला असेल कदाचित आणि त्याच्या दुकानातली कुठली तरी वस्तू त्यांनी तोडली असेल, महंगी चीज तोड़ी होगी. महाग वस्तू तोडली असेल, तो क्या यीशु उस पर गुस्सा करते? तर मग प्रभूने त्याच्यावर राग केला असता का? और हमने सीखा यीशु उसके ऊपर बिल्कुल भी गुस्सा नहीं करते. आणि आम्ही शिकलो की येशूने त्याच्यावर अजिबात राग केला नसता. बजाय इसके कि वो छोटे बच्चों को अपने गोदी में उठाते, व्यतिरिक्त ह्याच्या त्या लहान लेकराला त्यांनी आपल्या कडेवर उचलला असतो, उसको चुंबन लेते त्याची पप्पी घेतली और असती उसको कहते आणि त्याला म्हणले असते कोई बात नहीं बेटा, काही काळजी नाही बे मुला, इससे भी अच्छी चीज मैं बना लूंगा. ह्याच्यापेक्षा चांगली मौल्यवान गोष्ट मी बनवेन. मतलब एक छोटी सांसारिक बातों के लिए भी यीशु ने गुस्सा नहीं किया होता. संसारिक एका लहानशा गोष्टीसाठी देखील प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांनी राग केला प्रेज द नसेल. लॉर्ड. जहाँ की हमने सीखा कि हम छोटी छोटी बातों में गुस्सा और क्रोध करते हैं. त्या ठिकाणी आम्ही शिकलो की छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आम्ही राग करतो आणि क्रोध करतो. प्रेज द लॉर्ड. और वो छोटा सा गुस्सा आणि ते लहानसा राग पाप है पाप आहे, जो आपको नरक में लेकर जा जो सकता तुम्हाला है. नरकात घेऊन जाऊ प्रेज शकतो. द लॉर्ड. इसलिए म्हणून अपने बच्चों के ऊपर गुस्सा नहीं करना, आपल्या लेकरांवर राग अपने करू बीवी नका. पर गुस्सा नहीं करना, अपने शौहर पर गुस्सा नहीं करना, अपने माँ पर गुस्सा नहीं करना, अपने बहन पर गुस्सा नहीं करना, अपने भाई पर गुस्सा नहीं करना, क्योंकि गुस्सा किया तो नरक में जाएंगे. कारण राग केला तर नरकात जाऊ. प्रेज द लॉर्ड. बिना कारण का गुस्सा. आणि विनाकारणात राग, प्रेज द लॉर्ड. क्योंकि यीशु ने गुस्सा किया नहीं. कारण येशूने राग केला नाही. तुम भी गुस्सा नहीं करना. तुम्ही पण राग करू मुझे नका. मालूम है मला माहिती आहे, आपकी कोई दुकान नहीं है, तुमचं कुठं दुकान आप नाही, कोई बड़े ही नहीं हो, पर लेकिन आप कहाँ ना कहाँ किसी न किसी जगह पर जरूर काम करते होंगे. तुम्ही कुठे ना कुठे कुठल्या ना ठिकाणामध्ये तुम्ही जरूरच काम करत और उस असाल. काम की जगह पर ऐसे वक्त आते होंगे आणि त्या कामाच्या ठिकाणी असे प्रसंग वेळ येत असतील, कि वहाँ आपको झूठ बोलना पड़ता या होगा, ठिकाणी तुम्हाला खोटं बोलावं लागत अपने असेल. पत्नी के लिए झूठ बोलना पड़ता होगा, बायकोसाठी खोटं बोलावं अपने लागत बच्चों असेल. के लिए झूठ बोलना पड़ता होगा, या अपने किसी वैयक्तिक लाभ के लिए झूठ बोलना पड़ता होगा, तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी तुम्हाला खोटं बोलावं लागत अपने असेल. स्वार्थ या लालच के लिए झूठ बोलना आपल्या पड़ता होगा, स्वार्थासाठी, लालचेसाठी खोटं कंपनी बोलावं को लागत धोखा असेल. देने की बातें आती होगी, आणि कंपनीला तुका लावायचं किंवा धोका देण्याचा या बहुत सारा कंपनी से धोखा देकर पैसा कमाने की बातें आती होंगी. खूप साऱ्या कंपन्यांकडनं धोका देऊन पैसे कमवायची अशी प्रसंग येत ऐसे असतील. वक्त आपके जिंदगी में आते होंगे. असे प्रसंग तुमच्या जीवनात येत असतील. ये इसलिए बोल रहा हूँ क्योंकि मैं कई साल 27-28 साल पहले मैं किसी कंपनी में काम कर रहा था और ये सारे समय मेरे भी जिंदगी में आए. मी याच्यासाठी बोलत आहे कारण मी 27-28 वर्ष आधी मी एका कंपनीत कामाला होतो आणि हे सर्व प्रसंग माझ्या जीवनात आले. झूठ बोलने के समय,
खोटं बोलण्याची वेळ, और धोखा देने वाली, फसवणूक करायची लोभ वेळ, लालच की बातें, लोभ लालचीच्या स्वार्थ गोष्टी, की बातें, स्वार्थाच्या खुद गोष्टी, का फायदा देखने की बातें, स्वतःचा फायदा पाहण्याची दूसरों की वेळ, जिंदगी से फायदा उठाने की बातें, दुसऱ्यांच्या जीवनाकडनं फायदा उचलण्याची कंपनी को वेळ, धोखा देने की बातें, कंपनीला फसवणूक ये करायची समय वेळ, मेरे भी जिंदगी में आए। हे माझ्या देखील पर जीवनात अगर आहे. ऐसा जीवन आपका है परंतु जर असं आमचं जीवन आहे, कि आप कंपनी को लूट रहे हो, तुम्ही कंपनीला फसवणूक आपके करत घर के आहात, लोगों को धोखा दे रहे हो, अपने बीवी और अपने शौहर से या माँ से या बहन से या भाई से झूठ बोल रहे हो, आपल्या बायकोला, आपल्या नवऱ्याला, आपल्या भावाला, आपल्या बहिणीला किंवा आईला किंवा वडिलांना तुम्ही खोटं बोलत आहात, धोखा दे रहे हो, फसवत आहात, लोभ और लालच का जीवन जी रहे आणि हो, लालचीचं जीवन बहुत जगताय. सारी दौलत कमाने के लिए जीवन जी रहे खूप सारा हो, पैसा कमवण्यासाठी ऐशो आराम का जीवन जीने के लिए जी रहे हो। आरामाचं जीवन जगण्यासाठी जगताय. ऐसी जिंदगी को यीशु अपने साथ लेकर नहीं जाएगा। अशा जीवनाला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत तो घेऊन जाणार नाही. Praise the Lord. हालेलुया। ऐसा कोई भी जीवन जो लोभ में और लालच में है, असं कुठला देखील जीवन तो जो लोभात आहे, लालचेत आहे, ऐसा कोई भी जीवन जो झूठ बोल रहा है, असं कुठलं देखील जीवन जो खोटं बोलतो, ऐसा कोई भी जीवन जो लूट रहा है, कुठलं देखील जीवन जो लुटत आहे, ऐसा कोई भी जीवन जो धोखा दे रहा कुठलं है, देखील जीवन जो धोका फसवणूक ऐसा करत कोई आहे, भी जीवन जो व्यसनों में है, कुठलं देखील जीवन जो व्यसनात आहे, ऐसा कोई भी जीवन जो व्यभिचार में है, कुठलं देखील जीवन जो यीशु व्यभिचारात आहे. ऐसे जीवन को अपने साथ स्वर्ग में लेकर नहीं जाएगा। आणि अशा जीवनाला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत स्वर्गात घेऊन जाणार नाही. हम पढ़ेंगे पहला कोरिन्थियों का 6 अध्याय 6 से 10 वचन। आम्ही वाचूया पहिला कोरिन्थी 6 अध्याय 6 ते 10 वचन. पहला कोरिन्थियों का 6 अध्याय 6 से 10 वचन पहिला कोरिन्थी 6 अध्याय 6 ते 10 वचन. पढ़िए। ये सारे वचनों में यही सारी बातें लिखी हुई है। क्या भाई अपने भाई पर मुकदमा चलाता है क्या भाई अपने भाई पर मुकदमा चलाता है, वो भी अविश्वासियों के सम्मुख अविश्वासियों के सम्मुख मुकदमा चलाता है। तब तो वास्तव में तुम्हारी पहली हार यही है। मसीह होने के नाते, क्रिश्चियन होने के नाते, अगर तुम किसी भाई के ऊपर आणि केस करता है, ख्रिस्ती असतानाच्या नाते तुम्ही जर कुठल्या भावावर तुम्ही केस करता, किसी बहन पर कुठल्या बहिणीवर, प्रॉपर्टी के लिए, प्रॉपर्टीसाठी, जमीन के लिए, जागेसाठी, जायदाद के लिए जाहिरातीसाठी मुकदमा चलाते हो, कुठलं केस चालवता, तो लिखा है मसीह जीवन में तुम हार गया, तर लिहिलेलं आहे की ख्रिस्ती जीवनात तुम्ही हारला, इधर ही तुम हार गया। इथंच तुम्ही हारला. Praise the Lord, क्योंकि यीशु ने कभी भी किसी पर मुकदमा नहीं चलाया। कारण येशूने कुणावर देखील कधी केस चालवली नाही. हाँ पढ़िए। कि तुम्हारे हाँ। आपस में मुकदमे चलते हैं। हाँ इसकी अपेक्षा तुम अन्याय क्यों नहीं सह लिखा लेते? है इसके बावजूद त्याच्या व्यतिरिक्त तुम अन्याय सहन करो। तुम्ही अन्याय सहन तुम्हारे पर अन्याय हो रहा है, तुमच्यावर अन्याय होतोय, तुम्हारी बहन तुमको तकलीफ दे रही है, तुम्हारा भाई तुमको तकलीफ दे रहा है, जमीन जायदाद तो आपको देना नहीं चाहता, तुम्ही जायदाद तुम्हाला देऊ इच्छित नाही, कोई तो आपको सता रहा है, तुम अन्याय सहन करो। तुम्ही अन्याय सहन करा. Praise the Lord. Hallelujah. मसीह लोगों का जीवन है अन्यायों को सहन करना। आणि ख्रिस्ती जनांचं जीवन आहे अन्यायांना सहन करणं. Praise the Lord. यीशु ने क्या किया? येशूने काय केलं? यीशु को सलीब पर क्यों चढ़ाया गया? येशू ख्रिस्ताला कल्वरी क्रूसावर का चढवलं? यीशु ने किसी का बलात्कार किया था? येशूने कुणाचा बलात्कार केला? यीशु ने किसी का खून किया? येशूने आवाज कुणाचा खून बंद। केलता का? यीशु ने किसी का खून किया था? येशूने कुणाचा खून केलता किसी का? की चोरी की थी? नहीं। नाही. यीशु के ऊपर अन्याय हुआ। येशूवर अन्याय झाला. Praise the Lord. और यीशु को सलीब पर अन्याय सहन करता रहा। आणि येशू ख्रिस्त जो आहे तो कल्वरी क्रूसावर अन्याय सहन और करत लिखा है राहिला. उसने अपने आप को सच्चे न्याय के हाथों में दे दिया। आणि असं लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल की त्याने आपल्या खऱ्या तुम्हारे ऊपर अन्याय होने दो त्याच्यावर अन्याय होऊ द्या. और तुम अपने आप को सच्चे न्याय के हाथों में सौंप दो। आणि तुम्ही खऱ्या न्यायाच्या हातामध्ये खुद को सौंप दो। स्वतःला प्रभु सोडून से द्या. कहा खुदा, आणि बोला हे देवा, बापा, हे बापा, हे पिता, पित्या, मेरा न्याय तेरे हाथों में, मैं अपने आप को तेरे हाथों में सौंपता हूँ। माझा न्याय तुझ्या हातामध्ये, माझा न्याय तू तुझ्याकडे तू न्याय कर। न्याय कर. Praise the Lord. और पिता आपका न्याय करेंगे। आणि पित्या तुमचा न्याय वो करेल. सच्चे न्याय के हाथों में उसने अपने आप को सौंप दिया। तो खऱ्या स्वतःला त्याने आपल्या खऱ्या न्यायाधीशाच्या हातामध्ये स्वतःला आप भी सोपवलं. अपने आप को सच्चे न्यायाधीश के हाथों में सौंप दो। तुम्ही पण स्वतःला खऱ्या न्यायाधीशाच्या हातामध्ये सोपवा. आगे। हाँ, तुम ही हम्म। छल क्यों नहीं सह लेते? तुम्ही छळ तुम छल क्यों नहीं? तुम्ही छळ का कोई नाही? तुमको सता रहा है, तुम्हाला कोणी सतवतंय, तकलीफ दे रहा त्रास है, देतंय, परेशान कर रहा त्रास है, देतोय. तुम्हारा बॉस, तुमचा तुम्हारी मालक, मालकिन, तुमची मालकीन, तुम्हारा घर का मालिक, तुमच्या घरातला तुम्हारा व्यक्ती, पड़ोसी, तुमच्या शेजारी, कोई तुमको सता रहा है, कोणी तुम्हाला तुम्हारे सतावतंय. घर के लोग, तुमच्या घरातले लोक, तुम्हारा देवर, तुमचे भावाचा भावाचा भाऊ, भाऊ. तुमच्या नवऱ्याचा भाऊ,
तुमच्या नवऱ्याचा भाऊ, तुम्हारी देवरानी, तुमच्या नवऱ्याच्या भावाची बायको, तुम्हारी सास, तुमची सासू, तुम्हारा ससुर, तुमचे सासरा, कौन तुमको तकलीफ दे रहा है, कोण तुम्हाला कौन त्रास देतोय? सता रहा है? कोण त्रास देतोय? वो बोल रहा है वो तुम बोलतोय, सताना सहन करो। तो असं म्हणत आहे की तुम्ही तो अन्याय तो सहन प्रेज द करा. लॉर्ड, स्वतःहून सहन बड़बड़ करा. मत करो, बडबड करू नका. प्रेज द लॉर्ड, उल्टा जवाब मत दो, बोलू नका. ना अपनी माँ को ना अपनी सास को, ना आपल्या आईला ना आपल्या ना सासूला, अपने बाप को ना ससुर को, आपल्या बापाला ना ना सासूला, देवर को ना देवरानी को, आपल्या भावाच्या बायकोला किंवा भावाला किसी को उल्टा जवाब मत दो। कुणालाही उत्तर तुम देऊ नका. सताव को सहन करो, तुम्ही तो त्रास सहन करा. यही मसीह जीवन है। हेच ख्रिस्ती जीवन आहे. ख्रिस्ती जीवन क्या है? ख्रिस्ती जीवन काय आहे? सताव को सहन करना, त्रासांना सहन करणं, अन्याय को सहन करना। अन्यायांना सहन हाँ आगे, करणं. हाँ इसके विपरीत हम्म। तुम स्वयं अन्याय और छल करते हो। इसके विपरीत क्या करते हो तुम लोग? आणि याच्या व्यतिरिक्त तुम तुम्ही काय अन्याय करता? तुम्ही अन्याय और छल करते हो। आणि छळ करता. ऐसे किसी भी लोगों को यीशु अपने साथ लेकर नहीं गया। अशा कुठल्या देखील व्यक्तीला प्रभू येशू आपल्या सोबत घेऊन जाणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हाँ पढ़िए ब्रदर। और वह भी हाँ। अपने भाइयों के साथ। हाँ, क्या तुम नहीं जानते क्या तुम नहीं जानते? कि दुष्ट लोग क्या तुम नहीं जानते? दुष्ट लोग खुदा के राज्य के खुदा के राज्य के उत्तराधिकारी न होंगे। वारिस नहीं होंगे। दुष्ट लोग खुदा के राज्य के वारिस नहीं होंगे। दुष्ट लोग खुदा के राज्य के वारिस नहीं होंगे। दुष्ट लोग खुदा के राज्य के वारिस नहीं होंगे। प्रेज द लॉर्ड। दुष्ट कौन है? दुष्ट कोण आहे? दुष्ट कौन है? दुष्ट कोण आहे? दुष्ट कौन है? दुष्ट कोण आहेत? जो अन्याय कर रहा है। जो अन्याय करतायत, प्रेज द लॉर्ड। जो सता रहे जो हैं, छळ करत आहेत, जो छळणूक कर रहे जो हैं, छळ करत जो आहेत, गालियां दे रहे जो शिव्या हैं, देत जो आहेत, तकलीफ दे रहे जे त्रास हैं, देत जो आहेत, परेशान कर रहे जे हैं। त्रास देत आहे. पर अगर आप कर रहे हो, आप ये सब कर रहे हो, परंतु जर तुम्ही स्वतः हे सर्व करत आहात, मसीह होकर भी, ख्रिस्ती असून तो देखील, दुष्ट कोई नहीं तो आप है। तर दुष्ट अजून कोणी नाही तर तुम्हीच आहात. और दुष्ट लोग खुदा के राज्य के वारिस नहीं आणि है। दुष्ट लोक देवाच्या राज्याचे वारिस किंवा वतनदार होणार प्रेज द लॉर्ड। इसलिए दुष्टता छोड़ो, दुष्टता सोडा. और लिखा है अन्याय को सहन करो। म्हणून अन्यायाला लिहिलेलं आहे, सताव को सहन अन्यायाला करो। सहन करा, छळाला सहन करा. प्रेज द लॉर्ड। आगे, धोखा न खाओ, धोखा न खाओ, न व्यभिचारी, ना व्यभिचारी, न मूर्ति देखो पूजक, ना व्यभिचारी, ना मूर्ति पूजक, न परस्त्रीगामी, ना परस्त्रीगामी, न कामातुर, ना कामातुर, न ना पुरुषगामी, पुरुषगामी, न चोर, ना चोर, न लोभी, ना लोभी, न पियक्कर, ना पियक्कर, न गालियां बकने ना वाले, गालियां बकने वाला, और न लुटेरे और ना लुटेरे खुदा के राज्य के उत्तराधिकारी ना होंगे। खुदा के राज्य के उत्तराधिकारी कितने लोग नहीं होंगे? किती लोक नसतील? गिना क्या आप लोगों ने? चलो गिनेंगे वापिस। गिनो कितने लोग हैं? धोखा न खाओ, न व्यभिचारी, 2 मिनट इंग्लिश में पढ़ता हूँ, उतना ही सिर्फ, उतना ही। धोखा न खाओ इंग्लिश में पढ़ता हूँ, क्योंकि इंग्लिश में अलग लिखा है। इंग्रजीत वेगळं लिहिलेलं वाचतो. डू नॉट फूल योरसेल्फ। स्वतःला फसवू नका. खुद को तुम धोखा, उधर में धोखा न खाओ, इधर लिखा है डू नॉट फूल योरसेल्फ। स्वतःला फसवू नका. तुम खुद को धोखा, तुम्ही स्वतःला फसवू तुम खुद को धोखा, स्वतःला फसवू नका. चर्च में आकर खुद को धोखा मत दो, चर्चमध्ये स्वतःला फसवू नका. बपतिस्मा लेकर खुद को धोखा मत दो, घेऊन स्वतःला फसवू गाना नका. गाकर खुद को धोखा मत दो। जाऊन स्वतःला फसवू नका. नहीं नहीं, डू नॉट फूल योरसेल्फ। आणि नाही स्वतःला फसवू नका. हाँ, क्यों नहीं फंसाना? अब पढ़ना। का फसवू नका आता वाचा. न व्यभिचारी, हाँ, पहला आदमी कौन है? पहिला माणूस कोण आहे? पहला पहिला जो व्यभिचार करता है वो स्वर्ग में नहीं जाएगा। जो दूसरा विचार करतो तो न स्वर्गात जाणार मूर्ति नाही. पूजक, मूर्ति पूजा। मूर्ति पूजा मतलब क्या? मूर्ती पूजा म्हणलं कोई काय? मूर्ति बना लिया और जय 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 किया वो आणि जय- नहीं, नाही. ये मूर्ति पूजा नहीं है। मूर्ती पूजा नाही. घमंड, अहंकार, मीपना मूर्ति पूजा के बराबर है। मूर्ती पूजेसारखं आहे. प्रेज द लॉर्ड। जो घमंड करता है वो मूर्ति पूजा करता जो है। गर्व करतो तो मूर्ती पूजा हाँ करतो. आगे। न परस्त्रीगामी, हाँ, पर स्त्री मतलब दूसरों की स्त्री पर नजर डालना, दुसऱ्याच्या स्त्रीवर नजर टाकणं. बुरी नजर। शादी हो गई है लग्न झालंय पर अपनी औरत को छोड़ दूसरी औरत के ऊपर नजर डाला, ऐसा कोई भी व्यक्ति खुदा के राज्य में नहीं जाएगा। परंतु आपली बायको सोडून दुसऱ्याच्या बायकोवर वाईट नजर टाकली असा कुणाही व्यक्ती स्वर्गात जाणार हाँ नाही. आगे। न कामातुर, हाँ, कामातुर करने वाला। हाँ, न पुरुषगामी, ना पुरुषगामी। हाँ, पुरुषगामी मतलब पुरुष पुरुष के साथ के, आणि पुरुष
पुरुषासोबत संभोग करणं, लैंगिक संबंध। लैंगिक संबंध। अभी तो कोर्ट में भी ऑर्डर दिया पुरुष पुरुष के साथ कर सकता है, आणि आता कोर्टाने परवानगी दिली की पुरुष पुरुषासोबत संभोग करू पर शकतो। ये क्या है? परंतु हे काय? पाप है पाप आहे। जो स्वर्ग के राज्य में नहीं जाएंगे। जे कितने हो स्वर्गाच्या गए? राज्यात जाऊ शकणार नाही। किती झाले? चार के पाँच ओके। हाँ, न चोर, चोर छठा, जो चोरी करता है, चोरी करतो, जो चोरी करता है वो स्वर्ग के राज्य में जाएगा नहीं। तो स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही। न पत्नी लोभ, का, पत्नी का पैसा लिया तो क्या हुआ? बायकोचे पैसे घेतले, मेरी पत्नी है, माझी बायको आहे, पर पत्नी नहीं है। परंतु बायको नाही। पत्नी किधर तो भी बर्तन मांज रही है बायको कुठेतरी और बाहेर बिचारी ने तकिया के नीचे 200 या 300 रुपया रखकर भूल गई है, आणि उशी खाली ठेवून 200 किंवा 300 रुपये ठेवून ती या विसरली। 1000 रुपये रखकर भूल गई है, 1000 रुपये ठेवून विसरली, भूल ही गई है। विसरली साहेब। पर परंतु बिस्तर साफ करते हुए भाई शुभम को 1000 मिले। आणि अंथरूण स्वच्छ करताना भाऊ शुभमला 1000 रुपये मिळाले। मेरे ही है, माझे उसके पास कहाँ से? मैं ही तो देता हूँ। आणि तिच्याकडे कुठे आले? नहीं, नाही। क्या लिखा है वापिस पढ़ो। न चोर, चोर, तू चोर है। तू चोर आहे। तूने गद्दी के पैसे जो तेरे नहीं थे, तेरे बीवी के थे, तू चोर है। आणि तू जे गादीच्या खाली तुला भेटलेले ते पैसे तुझे नव्हते, तुझ्या बायकोचे होते, तू ते घेतले, तू चोर आहे। तू स्वर्ग में जाएगा नहीं। तू स्वर्गात मिलते जाणार हैं, नाही। मिलते हैं, मिळतात, मिलते हैं क्या नहीं? मिळतात का नाही? मुझे बहुत बार मिले। मला खूप वेळेस हाँ, मिळाले। मेरी बीवी के बहुत बार मिले। माझ्या मैं बायकोचे हम लोग खूप और वेळेस मेरे मेरे भी उसको मिले आणि माझे पण और तिला हम लोग मिळाले। ऐसे ही रख देते आम्ही हैं, असेच ठेवतो। जिसका है वो लेकर जाए। त्याच्या आहे त्याचं घेऊन जाईल। Praise the Lord, हालेलुया, हालेलुया। 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 या पति के जेब में से धोते वक्त निकल गए। किंवा मग कपडे धुताना बाहेर अरे उनको याद ही पॅकेटनं नहीं, निघाले। चलो मेरे हो गए। आणि त्यांना नहीं, तू चोर है। तू चोर आहे। तेरे पति के पैसे तू लौटा, आणि तुझ्या नवऱ्याचे पैसे तू नहीं काढले, तो स्वर्ग में नहीं नाही जाएंगे। तर स्वर्गात जाणार नाही। प्रेज द लॉर्ड। हालेलुया। हाँ पढ़िए। न लोभी, हाँ अभी आता लोभी, लोभी क्या काय? लोभी, लोभी पड़ोस के पास 100 इंच टीवी आ गया। आणि शेजारी ओ जी, हम कब लेंगे? आम्ही कधी घेणार? पड़ोस की औरत कितनी सुंदर है, ऐसी औरत भी मुझे मिलनी चाहिए। आणि शेजारची बायको किती बहुत सुंदर आहे, जल्दी एवढी किया ना बायको मैंने सुंदर शादी आहे. में, मला पण भेटली. थोड़ा सा रुक जाता तो अच्छा पीस मिलता। आणि थोडंसं थांबलं असतं तर चांगला पीस मिळाला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। लोभी, लोभी. औरत का लोभी बायकांचा या लोभी 100 इंच के टीवी का लोभी। किंवा मग 100 इंचाचा टीव्हीचा लोभी नरक में। नरकाचा. प्रेज द लॉर्ड। अपने पड़ोसी की औरत का लोभ नहीं करना। आपल्या शेजारच्या बायकोचा लोभ करू नको. कितनी आज्ञा है? किती आज्ञा आहे. वेरी गुड, भूलना नहीं। विसरू नका. हाँ, आगे। न पियक्कड़, हाँ, ना ना? ना ना? दारू पीने वाला, दारू पिणारा, तंबाकू खाने वाला। तंबाखू खाणारा. एक बात, एक गोष्ट बाइबल में यह कहा भी नहीं लिखा है बायबलमध्ये असं कुठे सिगरेट लिहिलं मत नाही. पिओ। सिगरेट पिऊ नका. बाइबल में ये कहा भी डू बायबलमध्ये नॉट कुठे- स्मोक। आणि सिगरेट फुकू नका असं कुठे लिहिलं नाही. तो चलो फूकेंगे। तर मग फुकूया. हमारा विवेक हमको पता है आमचा विवेक आम्हाला सांगतो कि सिगरेट पीना पाप है। सिगरेट पिणं फुकणं हे पाप प्रेज आहे. द लॉर्ड, हालेलुया। तो व्यसन करने वाला कोई भी हो, जर व्यसन करणारा कोणी असो, वो शराब पीने वाला हो, सिगरेट पीने वाला हो, तंबाकू खाने वाला हो, गुटखा खाने वाला गुटखा हो, खाणारा असो, फुंके शुंके थुंके असो, फुंके फुंके किंवा गुटखे असो, सब नरक में जाएंगे। सर्व नरकाचं आहे. एक सिंह, एक एक शिंक का एक शिंक सीधा नरक, सरळ नरक, शिंक के साथ ही। शिंके सोबत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। हाँ, न गालियां बकने वाले, हाँ, हमने देखा लास्ट टाइम कितने लोगों ने हाथ उठाया था गाली देने वाले। आणि मागच्या वेळेस किती लोकांनी हात उचललं होतं की किती लोक शिव्या देतात. गाली देने वाले भी स्वर्ग में शिव्या देणारे देखील स्वर्गात नहीं जाएंगे। नाही जात. हाँ, आगे। न लुटेरे, ना लुटेरे, हाँ, लुटणारे खुदा के राज्य के उत्तराधिकारी न होंगे। कितने हो गए? 10। 10. कितने? किती? ये 10 लोग हैं हे 10 लोक और ये 10 लोग आणि हे 10 लोक हमारे बीच में है। आमच्या मध्ये आहे. ये 10 लोग हे 10 लोक बाहर ढूंढने की जरूरत नहीं प्रभु, इधर ही है, इथेच आहेत. लेकर चल नरक। घेऊन जाणार का? हम तैयार हैं। आम्ही तयार आहोत. बाहर क्यों ढूंढ रहे प्रभु, इधर ही हम बैठे हैं। आम्ही इथंच बसलो. प्रेज द लॉर्ड। ये 10 लोग स्वर्ग में प्रभु के साथ हैं, आणि हे 10 लोक स्वर्गामध्ये प्रभू संगती जिनके जाणार अंदर नाही. ये प्रभु, ज्यांच्यामध्ये हे गुण आहेत. धोखा नहीं देना, फसवू नका, फसवून करणारा, धोखा नहीं देना, धोखा नहीं देना।
नहीं देना, फसवणूक करू नका, धोखा नहीं देना, फसवणूक करू नका, कंपनी को धोखा नहीं देना, कंपनीला फसवणूक करू अपने नका, लाभ के लिए जीवन नहीं आपल्या जीना, लाभासाठी जीवन अपने जगू फायदे नका, के लिए चोरी नहीं आपल्या करना, फायद्यासाठी चोरी करू खुद के नका, फायदे के लिए मत जियो, स्वतःच्या फायद्यासाठी जगू नका, स्वार्थी और लोभी जीवन नहीं, स्वार्थी लोभी जीवन झूठ जगू नका, नहीं, खोटं नाही, लुटारी का जीवन लुटारूचं नहीं, जीवन नाही, व्यसन का जीवन नहीं, व्यसनाचं जीवन नाही, व्यासना का जीवन वासनेचं नहीं, जीवन वो नाही. हर एक जीवन यीशु अपने साथ स्वर्ग में लेकर जाए। तो प्रत्येक जीवन जे आहे ते प्रभू आपल्या सोबत स्वर्गात घेऊन जाईल. Praise the Lord, praise the Lord. ये 10 बातें भूलना नहीं, आणि ह्या 10 गोष्टी विसरू 10 नका. बातें। ह्या 10 गोष्टी आज का वचन खत्म होने के बाद आप घर चले जाओ, आणि ह्या 8चं वचन झाल्यानंतर तुम्ही घरी जातात. भूलना नहीं। विसरू नका. यीशु के साथ जाने का है तो इस 10 बातों को अपनी जिंदगी से हटा देना है। येशू सोबत जायचं आहे तर हे 10 गोष्टी आपल्या जीवनातनं काढून टाकूया. Praise the Lord. मैं आपको बताना मांग रहा था, पिछले हफ्ते मेरे जिंदगी की गवाही है। आणि मी तुम्हाला सांगू इच्छित होतो की मी मागच्या आठवड्यात माझ्या जीवनाच्या साक्ष कई साल पहले मैं एक बहुत बड़े कंपनी में या बहुत बड़े ऑर्गेनाइजेशन या बहुत बड़े संस्था में एक बहुत बड़े अहदे पर काम किया करता था। आणि खूप वर्षांआधी मी एका मोठ्या कंपनीमध्ये, एका मोठ्या संस्थेमध्ये, एका मोठ्या अहद्यावर, एका मोठ्या पदावर मी काम करत होतो. मेरे हाथों में पूरा अधिकार, माझ्या हातामध्ये पूर्ण अधिकार होता एमडी के बाद मैं ही सब कुछ। आणि एमडीच्या नंतर मी सर्व काही. Praise the Lord. हालेलुया. मेरे हाथ के नीचे पूरा ऑफिस का स्टाफ जो शायद 100 से भी अधिक हो, वो मेरे हाथ के नीचे काम करता है। आणि माझ्या हातामध्ये जो आहे तो पूर्ण ऑफिसचा स्टाफ, कामगार जे आहेत ते जवळपास 100 पेक्षाही जास्त असतील. तेवढे सगळेजण माझ्या अधीन होते, माझ्या अधिकारामध्ये होते. Praise the Lord. और उस वक्त आणि त्यावेळेस जब ये काम करने वाले आणि जेव्हा हे सर्व काम जो 100 करणारे, से भी अधिक थे, जे 100 पेक्षा जास्त होते हफ्ता भर अपने जेब से जो भी कंपनी के लिए खर्चा करते, आणि जे आठवडाभर जे आहे ते कंपनीसाठी आपल्या खिशातनं जे खर्च करायचे, वो शनिवार को ते शनिवारी वाउचर बनाकर मेरे पास आते। ते पावती वाउचर बनवून ते माझ्याकडे यायचे. मुझको अधिकार था कि मेरे दस्तखत के बगैर उनको वो पैसा मिलता नहीं था। आणि मला अधिकार होता की माझ्या सही विना त्यांना ते पैसे मिळत नव्हते. और आणि जो सच में थे आणि जे खरंच उन होते पर मैं दस्तखत करता त्यांच्यावर मी सही और करायचो उनको उनके पैसे मिल जाते। आणि त्यांना त्यांचे पैसे मिळायचे. और बहुत सारे झूठे बिल और झूठे वाउचर बनाकर लेकर आते, परंतु खूप सारे लोक जे आहेत ते खोटारडे बिलं, खोटे नकली बिलं घेऊन यायचे आणि वाउचर बनवून आणायचे. और मैं उन पर दस्तखत बिल्कुल भी नहीं करता आणि था। मी त्यांच्यावर अजिबात सही करत नसायचो. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. मैं कंपनी में बड़े सच्चाई और ईमानदारी से काम करते रहा, आणि मी कंपनीमध्ये खूप मोठ्या इमानदारीने, खऱ्या रीतीने त्या ठिकाणी काम करत राहिलो. जिसकी वजह से बहुत सारे लोग मेरे खिलाफ हो गए। ज्याच्यामुळे माझ्या कामावरचे भरपूर सारे लोक माझ्या विरोधात गेले. मेरे जिंदगी में इस बड़े अहदे पर मुझे एक समय आया कि मैं कंपनी को धोखा दूं। आणि असे काम करत असते वेळेस, अशा मोठ्या पदावर काम करता वेळेस एक प्रसंग असा आला की मी कंपनीला मी फसवणूक करू, त्याला धोका देऊ और कंपनी, बहुत सारा पैसा कमाऊं। आणि खूप सारे पैसे मी कमवू. चाहता था तो मैं पेट्रोल के बहुत सारे बिल कंपनी को झूठे देकर बहुत सारे पैसे ऐड सकता था। आणि जर पाहायला गेलं तर मी खूप सारे कंपनीचे बिल जे आहेत ते पेट्रोलचे जे आहेत ते खूप सारे खोटे बिल मी कंपनीमध्ये तिथे जोडून देऊन मी तिथे पैसे पास करून मी खूप सारे पैसे कमवू शकतो. क्योंकि सब अधिकार मेरे पास ही था। कारण सर्व अधिकार माझ्याकडे मेरे होते. ऊपर सिर्फ मैनेजिंग डायरेक्टर था। माझ्यावर फक्त मेरे वाउचर पर किसी की सिग्नेचर की जरूरत नहीं थी। माझ्या वाउचरवर कुणाची सही तो मैं नव्हती. झूठे पेट्रोल के बिल देकर बहुत सारा पैसा कमा सकता आणि था, खोटे पैसे पेट्रोलचे खूप सारे पैसेचं बिल दाखवून मी पैसे कमवू शकत होतो. बहुत सारा। खूप सारे पैसे. आप बोलेंगे पेट्रोल के झूठे वाउचर देकर कितने पैसे कमाओगे? तुम्ही म्हणाल की पेट्रोलचे खोटारडे सुनो, पावत्या आगे करून सुनो. किती पैसे कमवू शकता? आगे सुनो, ऐका पुढे. बहुत सारे रिक्शा के झूठे बिल लगाकर मैं बहुत सारे पैसे कंपनी के ऐड सकता था। खूप साऱ्या रिक्षेचं खोटारडे बिल जे आहे ते लावून तिथे फसवणूक करून खूप पैसे मी कमवू शकत होतो. मुझे रिक्शा के बिल देने नहीं है। मला रिक्षाचे कंपनी का पैसे एक द्यायचे वाउचर आता था 200 रुपया, 300 रुपया, रोजाना का 1000 रुपया ऐसे ही मैं कमा सकता था। नाही. आणि कंपनीचा वाउचर येतं दररोजचे 200-300 रुपये आणि दररोजचे मी 1000 रुपये असेच कमवू शकत होतो. मेरे जिंदगी में ये समय आया। असे प्रसंग माझ्या जीवनात आले. मैं होटल में खाना खाया मी हॉटेलमध्ये या जेवलो नहीं खाया, किंवा नाही जेवलो. उसके झूठे बिल पेश करके मैं बहुत सारा कंपनी से पैसा ऐड सकता था। आणि त्याचे खोटारडे बिल मी जोडून या ठिकाणात कामावरनं भरपूर सारे पैसे मी कमवू शकत होतो. मैं इतने बड़े अहदे पर था कि कंपनी ने मुझे एक फ्लैट रहने के लिए दिया था, मेरी पत्नी को भी मालूम है। आणि मी एवढ्या मोठ्या पदावर मी काम करत होतो की कंपनीने मला एक फ्लॅट राहण्यासाठी म्हणून दिला होता. और वो फ्लैट का भाड़ा मुझे देना था कंपनी के पैसे से। आणि मला ते मला ते भाडं भाडं जे आहे ते मला द्यायचं होतं, परंतु कंपनीच्या पैशात.
वो मेरी जिम्मेदारी थी। ती माझी तो जबाबदारी मैं वो फ्लैट का भाड़ा जो भी था XYZ, आणि त्या फ्लॅटचं भाडं जे काही असेल 1 2 अबक. अबक काय असेल मैं उसका 4 गुना भाड़ा लगाकर कंपनी से पैसे आ सकता था। आणि त्या भाडं जे आहे त्याचे 4 पट मी पैसे लावून मी पैसे कमवू शकत होतो कंपनी से पैसा कमा सकता था। कंपनीचा पैसे कमवू शकत होतो Praise the Lord. हालेलुया उस फ्लैट में मेरी देखभाल करने के लिए एक नौकर और एक नौकरानी थी, ये मेरी पत्नी को भी मालूम है। आणि त्या फ्लॅट मध्ये माझं सेवा करण्यासाठी एक कामवाली होती जी मला सेवा एक करायची नौकर और एक नौकरानी आणि एक काम करणारे 2 जोडपे असे होते त्या ठिकाणी माझ्या सेवेसाठी जे काम करायचे जो मेरा रूम साफ करते, जे माझे रूम स्वच्छ करायचे मेरे कपड़े धोते, जे कपडे मेरे धुवायचे लिए खाना नाश्ता, दोपहर का खाना, रात का खाना पकाते, आणि जे माझ्या सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण करायचे और इनकी तनख्वाह जो भी हो आणि ह्यांचा पगार वो काही असो. कंपनी थ्रू मुझे देनी थी। आणि ते कंपनीकडून मला त्यांना और द्यायचे. चाहे तो इनकी तनख्वाह को 4 गुना ज्यादा बढ़ाकर कंपनी से मैं पैसे ऐकता। आणि जर इच्छा केली असेल तर हे ह्यांचे जे पगारी आहेत त्याचे 4 पट लावून मी पैसे दाखवून पैसे देखील ते कंपनी बहुत पैसा कमा लेता, खूप पैसे बहुत पैसा कमा लेता, पैसे कमवू शकतो. पर मैं कंपनी में सच्चा और ईमानदारी से रहा। परंतु मी कंपनीमध्ये खऱ्या रीतीने आणि इमानदारीने राहिलो मैंने कंपनी को धोखा नहीं दिया, कंपनीला मैंने कंपनी के साथ झूठा व्यवहार नहीं किया, कंपनीकडनं झूठे बिल नहीं दिए। खोटाटे बिल इसका नाही. परिणाम त्याचा परिणाम मेरे खिलाफ सारे लोग हो गए। आणि माझ्या विरोधात सर्व झाले ऊपर के सब लोग मेरे खिलाफ हो गए। वरचे देखील माझ्या सर्व विरोधात झाले क्यों? का क्योंकि मेरे पहले जो ओहदे पर था, कारण माझ्या आधी त्या पदावर जो व्यक्ती होता उन्होंने कंपनी को धोखा दे देकर बहुत सारा पैसा कमाया। त्यांनी कंपनीला खूप सारा फसवून पैसे कमवले उनको जब पता चला कि पॉल आंग्रे सच्चा और ईमानदारी से बिल दे रहा है, वो लोग मुझे मेरे पास आए। आणि जेव्हा त्यांना कळून आलं की पॉल आंग्रे जेव्हा ते खऱ्या रीतीने योग्य बिल पाठवत आहे पुढे प्रोसेस करत आहे तर ते माझ्याकडे आले और उन्होंने बोला पॉल तुझे क्या तकलीफ है, आणि ते म्हणले की पॉल तुला काय त्रास आहे क्या तकलीफ है, कंपनी तुझे पैसा दे रही, तू बिल दे ना, आणि कंपनी तुला पैसे देते तू बिल दे ना तेरे वजह से हमको आगे तकलीफ हो जाएगी। आणि तुझ्यामुळे आम्हाला पुढे जाऊन त्रास होईल मेरे साहब का नाम था जूड, आणि माझ्या साहेबाचं नाव होतं जूड वो क्रिश्चियन था, तो ख्रिस्ती होता वो जूड। तो वो जूड मुझे बोला पॉल तू कर, कोई तकलीफ नहीं है। तो बोलला की पॉल तू मैंने काय भी किया त्रास है। आणि मी पण केलंय और मैंने जूड को बोला आणि मी जूडला बोललो सर सर आई एम क्रिश्चियन। मी ख्रिस्ती आहे वो मुझ पर हंस पड़े, आणि तो माझ्यावर हसले उन्होंने मुझ पर हंसा ते मला हसले और हंसकर कहा आणि हसून पॉल बोलले मैं भी क्रिश्चियन हूँ। आणि बोलले की पॉल मी पण ख्रिश्चन यही आहे फर्क है आप में और मेरे। आणि मी बोललो हेच फरक कि आहे आप तुमच्यात क्रिश्चियन आणि होकर माझ्यात. लूटते हो की तुम्ही ख्रिस्ती और असून मैं लुटता मसीह होकर कंपनी को धोखा नहीं देता। आणि मी यही आप ख्रिस्ती में और असून मी मेरे। कंपनीला लुटत नाही हाच फरक तुमच्यात आणि माझ्यात आहे Praise the Lord. हालेलुया, हालेलुया। उसी क्षण के 2-4 दिन के बाद मेरा तबादला करवाया। आणि त्याच्या त्या क्षणाच्या नंतर 2-3 दिवसाच्या नंतर माझी ट्रान्सफर केली अलग जगहों पर। वेगळ्या ठिकाणांमध्ये Praise the Lord. सारे लोग खिलाफ, आणि सर्व लोक विरोधात सब सर्वजण ऊपर के और मेरे हाथ के नीचे के। वरचे देखील आणि माझ्या खालचे देखील और हाताखालचे मैंने सर्वजण उसी सारे लोगों के लिए खुदा को शुक्रगुजार किया। आणि त्या सर्व लोकांसाठी मी प्रभूकडे धन्यवाद दिले मैंने खुदा से कहा मी देवाला तूने बोललो मुझे इस कंपनी में रखा है, प्रभू तू मला या कंपनीत तूने ठेवलंस मुझे रखा है, तुम्हाला ठेवलंस. तूने काम दिया है तू काम और दिलंस. यहाँ ईमानदारी और सच्चाई से रहकर मैंने तेरी महिमा की। आणि या ठिकाणी मी खऱ्या रीतीने इमानदारीने राहून देवा मी तुझं गौरव केले Praise the Lord. खुदा देवा मैं नहीं जानता कि छोटे लोग और बड़े लोग मेरे बारे में क्या सोच रहे, इसकी मुझको परवाह नहीं। आणि देवा मला माहिती नाही की माझ्यातले लहान किंवा माझ्यावरचे मोठ्या पदाचे लोक माझ्याबद्दल काय विचार करतात ह्याच्याबद्दल मला काही परवा मुझे नाही. परवाह नहीं है, परवाह नहीं. उन लोगों की परवाह नहीं और मेरे साहब की परवाह नहीं, आणि त्या लोकांची परवा नाही आणि त्या साहेबांची देखील मला परवा नाही पर मैं यही चाहता हूँ परंतु माझी ही कि इच्छा मैं आहे हमेशा तुझे खुश करूँ। की मी नेहमी तुला आनंदित करू. मैं इंसानों को खुश करना नहीं चाहता, मी मनुष्याला मैं आनंदित मेरे करू साहब नाही. को खुश करना नहीं चाहता, साहेबाला मैं खुश मेरे करू वर्करों को नाही. खुश करना नहीं चाहता। खालच्या प्रभु हाताला मैं करणार तुझे नाही. खुश करना चाहता हूँ। प्रभू मी देवा तुला प्रसन्न Praise the करू. Lord. हालेलुया। और ऐसी जगह पर मैंने रहकर खुदा की महिमा की। आणि अशा ठिकाणी राहून मी देवाचं गौरव केलं मैंने कंपनी को लूटा नहीं, मी कंपनीला लुटलं नाही वो गुण देखा प्रभु ने, प्रभूने तो गुण वो पाहिला गुण देखा तो गुण पाहिला कि ये पॉल आंग्रे ईमानदार है, की हा पॉल आंग्रे इमानदार आहे ये पैसे के लिए मेरी सेवा नहीं हा करेगा, पैशासाठी माझी सेवा नाही इसलिए करत. प्रभु ने मुझे चुना। म्हणून देवाने मला Praise the Lord. नहीं तो सोलोमन ब्रदर को और संजय ब्रदर को मालूम कितने पैसे वाले मेरे जिंदगी में आए, लाखों रुपए लेकर आए, पर मैं उनके पीछे गया नहीं। नाही तर सॉलोमन ब्रदरला आणि संजय ब्रदरला माहिती आहे की त्यांच्या मागे लाखो रुपये लोक घेऊन आले इंग्लैंड से आए, मागे नाही गेलो मी इंग्लंड वरून आले मैं उनके पीछे गया। मी त्यांच्या मागे धावलो मैंने नाही कहा प्रभु मुझे तुझे खुश कर।
मी बोललो की प्रभु मला तुला Praise the Lord. करायचंय. पढ़िए गलतियों का 1:10 वाचूया गलातीग्रास 1:10 वचन. गलतियों की किताब 1:10 गलातीग्रास 1:10 वचन. क्या अब मैं मनुष्यों की कृपा प्राप्त करना चाहता हूँ या खुदा की, या मैं मनुष्यों को प्रसन्न करने का प्रयत्न कर रहा हूँ? यदि मैं अब तक मनुष्यों को प्रसन्न करने का प्रयत्न करता रहता तो मैं मसीह का दास न Praise होता। the Lord. क्या लिखा है? काय लिहिलंय? क्या लिखा है? इंग्लिश में पढ़ता हूँ. You can see that I am not trying to please you आणि तुम्ही पाहू शकता की मी तुम्हाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न by करत my नाहीये. sweet talk and flattery words. आणि माझ्या गोड गोड आणि चांगल्या चांगल्या बोलण्याच्या द्वारे No, नाही. I am trying to please God. मी देवाला प्रसन्न करण्याचा प्रयत्न If करतो. I was still trying to please men, आणि जर मी मनुष्याला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करत असतो I could not be Christ's servant. आणि मी देवाचा सेवक नसतो. मैं ख्रिस्ताचा सेवक मी नहीं. क्षमा करा, मी ख्रिस्ताचा सेवक Praise नसतो. the Lord. अगर मैं मनुष्य को प्रसन्न करता जर मी मनुष्याला प्रसन्न तो केलं मैं असतं, यीशु का सेवक ना होता. तर मी येशूचा सेवक नसतो. Praise the Lord. Hallelujah. ये है वो जिंदगी जो आपको भी जीनी है. आणि हे ते जीवन आहे जे तुम्हाला पण जगायचं. आपके काम की जगह पर, आपके घर पर, अपने बीवियों के साथ, अपने पतियों के साथ, अपने भाई बहनों के साथ, अपने सास ससुर के साथ, अपने माँ बाप के साथ इस सच्चाई और ईमानदारी से जियो. आणि ह्या खऱ्या रीतीने आणि इमानदारीने जगा. उस जगह पर खुदा की महिमा हो जाए. त्या जागेमध्ये देवाचं गौरव आहे. हालेलुया. Praise the Lord. पहिला थेसलोनी 2:4 पहिला थेसलोनी 2:4 पहिला थिस्सलुनी 2:4 वचन. पहिला थेसलोनी 2:4 हाँ जल्दी जल्दी. खुदा ने अपना सुसमाचार सौंपने के लिए हाँ हमें योग्य समझा, हाँ इसलिए हम मनुष्यों को नहीं हाँ. परंतु हृदयों को जांचने वाले खुदा को प्रसन्न करने के लिए प्रचार करते हैं। हालेलुया, 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 हालेलुया. Praise the Lord, praise the Lord. मैं किसको प्रसन्न कर रहा हूँ? मेरे दिल को जांचने वाले खुदा को. आणि माझ्या हृदयाला पारखणाऱ्या देवाला, जिस दिल को उसने जांचा और चुना कि ये मेरा सेवा करेगा. की ज्या हृदयाला त्याने पारखलं आणि निवडलं की हा माझा सेवा करेल. Praise the Lord. ऐसे ही कोई खुदा का सेवक नहीं बनता. असाच कुणी देवाचा सेवक बनत नाही. बनेंगे बहुत, बनतील खूप, पर जो सच्चे खुदा के सेवक हैं, परंतु जे खरे देवाचे उस सेवक आहे खुदा, वो खुदा हृदयों को जांचता है आणि तो देव जो आहे तो हृदयांना पारखतो और जांचता है कि ये सच्चा है क्या, आणि तो पारखतो हा खरा आहे ये का? ईमानदार है क्या, ईमानदार है ये धोखेबाज तो नहीं, हाँ, धोखा देना कई नहीं। पैसों के लोभ और लालच में आकर मंडली को धोखा तो नहीं देगा. त्या लालचीमध्ये येऊन आणि मंडळीला येऊन धोका तरी देत नाही. ये मंडली के पैसे लेकर खुद का ऐशो आराम तो नहीं करेगा. मंडळीचे पैसे घेऊन स्वतःच्या आयुष्यावर तर नाही ये देणार. चाचा. आणि हे पारखलं और तब खुदा ने मुझे चुन लिया. आणि तेव्हा जाऊन मला देवाने Praise the Lord. हालेलुया, हालेलुया. एक सप्ताह था, आणि बहुत कमा सकता था, होऊ शकत होतं. बहुत धोखा दे सकता था, धोखा देऊ शकता. बहुत समय आए जिंदगी में, वेळ आले. लुटमारी के आए, लूटमारीचे आले, पर खुदा के अनुग्रह से मैंने ये सब किया नहीं. परंतु देवाच्या कृपेने मी हे सर्व केलं नाही. योना का 12:43 वचन. योहानाचा 12 ते 33 वचन, 43 वचन. 43 वचन. यस. उनको तो हाँ. खुदा की प्रशंसा से हम्म. मनुष्यों की प्रशंसा हाँ। अधिक प्रिय लगती थी। हाँ, इसलिए मैंने शालन को बोला मेरा नाम लेने का नहीं, क्योंकि मैंने कुछ नहीं किया, खुदा ने किया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. उनको तो, त्यांना तर हाँ वापिस पढ़ो, उनको तो खुदा की उनको तो खुदा की प्रशंसा से खुदा की प्रशंसा से ज्यादा देवाच्या प्रशंसेपेक्षा जास्त मनुष्य की प्रशंसा हाँ। अधिक प्रिय लगती थी। अधिक प्रिय
अधिक प्रिय मनुष्य ने गौरव करना, मनुष्याने मनुष्य ने मान देना, मनुष्याने मान इंसान ने सम्मान देना, मनुष्याने सम्मान इंसान ने वाहवाही करना। मनुष्याने वाहवाही अरे वो पास्टर कितना अच्छा है, अरे तो पास्टर वो किती पास्टर चांगला है, ऐसा है, पास्टर वो ऐसा है, पास्टर वैसा है, ऐसा है। उसने ऐसा हमारे लिए किया, त्याने हमारे आपल्या परिवार केलं, के लिए किया, आपल्या कुटुंबासाठी हमारे केलं, बच्चों के लिए किया। आपल्या लेकरांसाठी नहीं, नाही। इंसानों की प्रशंसा से ज्यादा मुझे खुदा की प्रशंसा अच्छी लगती आणि है। मनुष्याच्या प्रशंसापेक्षा जास्त मला देवाकडची प्रशंसा खुदा ने आवडते. मेरी तारीफ करना। देवाने माझी प्रशंसा प्रेज द करणे. लॉर्ड, हालेलुया. हालेलुया। ये उद्देश्य आप सबका होना कि आप जो भी करोगे उसकी तारीफ खुदा ने करना। आणि हा उद्देश तुमचा सर्वांचा असणं की तुम्ही जे काही कराल त्याची प्रशंसा देवाने करणं. प्रेज द लॉर्ड। इंसान करे या न करे, मनुष्य करो अगर न खुदा आपकी तारीफ। देव तुमच्या प्रशंसा करेल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. मेरी ईमानदारी और सच्चाई की वजह से माझ्या इमानदारीने खऱ्या रीतीने इधर देखिए, खऱ्या रीतीच्या मुळे मैं ईमानदारी से चला, मी इमानदारीने चाललो, सच्चाई से चला, खऱ्या रीतीने चाललो, धोखा नहीं दिया, फसवणूक केली पैसे नाही, नहीं आटे, पैसे नाही मैंने कमवले, किसी का नहीं सुना। कुणाचं ऐकलं नाही. मेरा वर्कशीट था, माझं कामाची एक कामाचं सूत्र होतं. आणि एक कामाचा अहवाल असतो, वर्कशीट था। कामाचा अहवाल असतो. मेरे साहब ने मेरे वर्कशीट पर कुछ लिख दिया। आणि माझ्या त्या कामाच्या अहवालावर माझ्या साहेबांनी काहीतरी लिहिलं. साल के अंत में मेरा प्रमोशन था, आणि वर्षाच्या अखेरीमध्ये माझी बढती जिसका व्हायची. मैं हकदार था। ज्याच्यासाठी मी लायक होतो. साहब ने कुछ तो लिख दिया, साहेबांनी काहीतरी वो लिहिलं. लिखा हुआ भी मैं बताऊंगा। मी लिहिलेलं पण ते मी सांगेन. और मुझे प्रमोशन नहीं मिला, आणि मला बढती नाही मुझे मिळाली. प्रमोशन नहीं मला मिला। बढती नाही साहब मिळाली. ने लिखा, साहेबांनी लिहिलं, पॉल ईमानदार है, पॉल इमानदार आहे, सच्चा है, खरा आहे, पर मिलजुल कर काम नहीं करता। परंतु मिळून जुळून काम वो करत लोगों नाही. के साथ मेल मिलाप नहीं करता, वो लोकांसोबत वो अपने धुन में रहता है। वो आपल्याच सिर्फ मध्ये करतो. इसके वजह से मेरा प्रमोशन रोक दिया गया। आणि म्हणून ह्याच्याचमुळे माझं जे बढती आहे ती माझी थांबवली. प्रेज द लॉर्ड, मेरा प्रमोशन नहीं हुआ, माझी बढती मैंने नाही खुदा झाली. को धन्यवाद मी दिया। देवाला धन्यवाद दिले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। कुछ सालों के बाद मैंने नौकरी छोड़ दी, काही वर्षानंतर मी काम सोडलं. कुछ सालों के बाद मैंने नौकरी छोड़ काही दी। वर्षानंतर मी काम सोडलं. अन्याय लोगों की कंपनी, अन्याय लोकांची कंपनी, जहाँ लूटमार हो रहा ज्या था, ठिकाणी लूटमार जहाँ व्हायची, धोखेबाजी हो रही ज्या थी, ठिकाणी धोखा जहाँ दिला कंपनी को होता, धोखा दिया जा ज्या रहा ठिकाणी था, कंपनीला जहाँ फसवणूक लोग होती. कंपनी के पैसे हाइड कर खुद के ऐशो आराम और बीवी बच्चे और बंगले बनाने में लगे हुए त्या थे। ठिकाणी लोक जे आहेत ते कंपनीचे पैसे स्वतःकडे चुकीच्या रीतीने लुटून ते आपल्या घरांना भरत होते, आपल्या बायकोला लेकरांच्या आयुष्य आरामामध्ये ते वापरत होते. प्रेज द लॉर्ड, मैंने वो नहीं किया, मी ते नाही केलं. मेरा प्रमोशन रुक गया, मैंने कंपनी छोड़ दी। कंपनी छोड़ दी. अन्याय लोगों की कंपनी, अन्याय लोगों झूठे की- लोगों की कंपनी, लोकांची लूटने वाली कंपनी, लुटणारी कंपनी. और पूरे रीति से मैं प्रभु का सेवा में लग गया। आणि पूर्ण रीतीने मी प्रभूच्या सेवेत लागलो. बहुत अच्छी पगार थी, खूप चांगला वो पगार होता. पगार वाली नौकरी मैंने छोड़कर पूरा रीति से प्रभु का सेवकाई में आ आणि गया। तो चांगल्या पगाराचा जो नोकरी सोडून मी पूर्ण वेळ प्रभूच्या सेवेत आलो. मैंने अन्याय लोगों के बीच में काम करना छोड़ मी दिया। अन्याय लोकांच्या मध्ये काम करणं पर सोडून जब टाकलं. सेवकाई शुरुआत परंतु की, जेव्हा सेवा काही वो चालू केली कंपनी के लोग मुझे कलीसिया में मिल गए, आणि ते कंपनीतले लोक माझ्या व्यभिचार करने वाले, विचार करणारे, अन्याय करने वाले, अन्याय करणारे. बीवी है बायको आहे, या पति है, तो नवरा आहे, फिर भी किसी और के साथ है। तरी देखील पुन्हा वो दुसऱ्या चर्च सोबत में आहे. भी मिली। ते चर्च मध्ये पण भेटले. प्रेज द लॉर्ड, बीवी है, बायको आहे, फिर भी किसी और औरत के साथ तरी है। देखील कुठल्या वो दुसऱ्या लोग चर्च सोबत में आहे. मिले, ते चर्च झूठ मध्ये बोलने भेटले. वाले, खोटं बोलणारे, लोभी लोभी लोग, लोक, लालची लालची लोग लोक चर्च में मिले, चर्च मध्ये मिले. धोखा देने वाले फसवणूक करणारे चर्च में मिले, चर्च मध्ये खुद के मिळाले. फायदे के लिए जीने वाले स्वतःच्या फायद्यासाठी चर्च में आपल्याला मिले। चर्चमध्ये मिळाले. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. खुद का लोभ, खुद का स्वार्थ, स्वतःचा लोक, स्वतःचा बहुत स्वार्थ, धन, खूप पैसा, दौलत, पैसा, कमाने धन, की इच्छा, आणि ये इच्छा सब कमवण्याची. मुझे वो लोग जिनको मैं छोड़कर आया वो चर्च में मिल गए। आणि हे सर्व लोक ज्या ठिकाणी मी त्यांना सोडून आलो ते सर्व लोक मला चर्च प्रभु ने मध्ये मुझे वो लोग चर्च में दे आणि दिए। ते लोक प्रभूने मला चर्च मैं मध्ये प्रभु दिले. का सच्चा प्रचार करते गया, मी प्रभूचा खरा प्रचार मैं करत सच्चा गेलो. प्रभु का प्रचार करते गया, मी प्रभूचा खरा मैं प्रचार सच्चा करत गेलो. प्रभु का प्रचार करते प्रभूचा गया। खरा प्रचार मैंने करत गेलो. कंपनी छोड़ी, कंपनी सोडली, झूठे लोगों ने मुझे छोड़ दिया। खोट्या लोकांनी मला सोडलं. मैंने कंपनी छोड़ी, कंपनी सोडली मी, ढोंगी पाखंडी लोग मुझे छोड़कर चले गए। पाखंडी लोक मला पर सोडून एक गेले. गवाही हुई मेरी, एक साक्ष झाली मेरी माझी. एक गवाही हुई माझी एक साक्ष जब मैंने झाली. कंपनी छोड़ी। आम्ही काम सोडलं कंपनी कंपनी छोड़ने के बाद कई सालों के बाद आणि कंपनी सोडल्यानंतर अनेक वर्ष आज भी आज पण कंपनी के साहब मुझे फोन करते हैं या मैं उनसे मिलता हूँ। आणि कंपनीचे साहेब लोक मला फोन करतात. आज मला- भी मी आज त्यांना भी भेटतो. आज भी आज पण लोग मिलते लोक हैं, मेरे मिळतात. हाथ के नीचे काम करने माझ्या हाताखाली काम या वो करणारे. कंपनी के लोग किंवा मुझे ते मिलते कंपनीचे हैं, लोक मला या मिळतात साहब लोग किंवा साहेब लोक मला भेटतात. कभी घर पर बुलाते हैं, कधी घरी बोलवतात बोलते कौन, आणि बोलतात पॉल हम आपको भूल नहीं,
आम्ही तुला विसरू नाही शकतो. बोला सर आपको आप मुझसे नफरत करते हैं। आणि मी बोललो तुम्ही तर मला आप सब गुन्हा लोग मेरे करायचे, खिलाफ थे। तुम्ही तर माझ्या विरोधात होता. हाँ हम आपके विरुद्ध थे। हो आम्ही तुझ्या विरोधात हम होतो. इसलिए भूल नहीं पा रहे। आम्ही ह्याच्यासाठी तुला विसरू शकत तेरे नाही अंदर मैंने सच्चा ईमानदारी यीशु देखा। की तुझ्यामध्ये ये मेरी गवाही हो गई है। तुझी साक्ष माझी झाली. मैंने कंपनी छोड़ा है, सोडली. पर कंपनी के लोग मुझे भूल नहीं पा रहे। लोकं मला विसरू शकत नाही. प्रेज द लॉर्ड। लोगों ने चर्च के मुझे छोड़ा है, लोकांनी मला वे बेचारे लोग छोड़ कर गए लोग और आज गेले. भी मेरे पीठ पीछे मेरी बुराई करते। वो पास्टर है ना, टोमने मारता है, टोमने। आणि आज देखील माझ्या मागे जे आहेत ते लोक बोलतात की तो पास्टर आहे ना टोमणे मारतो टोमणे. जिस पास्टर के पास जाते हो लोग, पास्टर कडे ते लोक उनके जातात, मुंह में उनका नाम नहीं पर मेरा नाम त्यांच्या है। मुखामध्ये त्यांचं हालेलुया, प्रेज द लॉर्ड। हालांकि उनके मुंह में आणि पाहिलं गेलं तर संजय त्यांच्या ब्रदर पोटात, चला हमारे पास्टर के पास, संजय ब्रदर चला आमच्या पास्टर नहीं उनके मुंह में मेरा नाम है। माझ्या प्रेज द लॉर्ड। जो लोग चर्च छोड़ कर जे गए, लोक चर्च सोडून अभी गेले 2 दिन पहले 2 दिवस आधी भाई को मैंने रिकॉर्डिंग भेजा, भावाला मी रेकॉर्डिंग भाई पाठवली को रिकॉर्डिंग भेजा। 2 दिन पहले जो लोग 3 साल पहले 1 साल पहले चर्च छोड़ कर गए, आणि जे लोक 1 वर्ष आधी चर्च सोडून गेले 3 साल पर मैंने उनकी सेवा की, 3 वर्ष मी त्याची सेवा उनके केली. पति की, त्यांच्या उनके नवऱ्याची, बच्चे की, त्यांच्या लेकराची, उनके बीवी की, त्यांच्या बायकोची, उनके बाप की, त्यांच्या वडिलांची, उनके बहनों की, त्यांच्या बहिणी, उनके बहनों के पति की भी सेवा की। आणि त्यांच्या जैसा बहिणीची प्रभु में सेवा केली. उचित आणि जसं प्रभू मध्ये उचित मैंने उनकी सेवा की। मी त्यांची वो सेवा छोड़कर केली. चले गए, सोडून गेले पर वो मुझे भूल नहीं, परंतु ते मला विसरू शकले नाही. वो मुझे भूल ते नहीं। मला विसरू शकले नाही. बोलते दादा आणि ते म्हणतात दादा हम आपको भूल नहीं पाए, आम्ही तुम्हाला विसरू शकत नाही. क्यों? का? क्योंकि आपके अंदर हम एक सच्चा और ईमानदार मसीह हैं। कारण आम्ही तुमच्यामध्ये खरा आणि एक इमान यही आपकी है गवाही और यही आपकी बुलाहट है। आणि हीच तुमची साक्ष आणि हीच तुमचं बोलवणं आहे. यही मेरी गवाही और यही मेरी बुलाहट, आणि हीच माझी साक्ष आणि हेच माझं यही बोलणं आपकी आहे. गवाही और यही आपकी बुलाहट हेच होनी तुमचं है बोलवणं आहे, हेच कि तुमची साक्ष जगत व्हायची के आहे. कोने कोने में आप जाओ, जगाच्या कोण्याकोपऱ्यात तुम्ही सब जावा. लोग आपको छोड़ दे सर्व लोकांनी तुम्हाला और वो सोडावं, आपको भूलने ना पाए। परंतु तुम्हाला त्यांनी ये विसरू आपकी नये. गवाही होनी ही चाहिए। तुमची साक्ष इस जिंदगी में एक भाई मिला था, की आयुष्यामध्ये एक सालन मिला था, सालन भेटला एक होता. पूजा मिली थी, पूजा भेटली होती, एक शिल्पा मिली थी, कृपा भेटली होती. जिनमें हमने सच्चा मसीह देखा। त्यांच्यामध्ये आम्ही खरा ख्रिस्त हालेलुया, पाहिला. भूलना नहीं चाहिए। विसरना नाही नस्तर के पाहिजे. जैसा उनके दिमाग में आप बैठना चाहिए। आणि नसतं सारखं त्यांच्या मनांमध्ये ते बसून राहिले प्रेज द लॉर्ड। दुनिया छोड़ जाए आपको, आणि जग तुम्हाला सोडून जाओ. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. ये गवाही आपकी कभी भी आपको छोड़ेगी। ही साक्ष तुम्हाला कधी देखील तुम्हाला लोग तुम्हाला आपको सोडणार छोड़ने नाही. के बाद भी याद करते रहे। लोक तुम्हाला सोडल्यानंतर देखील प्रेज द त्यामध्ये लॉर्ड। ते लक्षात कितने राहतात. लोग गए हैं छोड़कर, किती लोक सोडून गेले पीठ पीछे मेरी बुराई करते हैं, आणि पाठीमागं माझी पर निंदा मुझे ही करतात, बुराई करके याद मुझे ही करते हैं। परंतु निंदा केल्यानंतर मलाच आठवत. प्रेज द लॉर्ड। तू देखा गया तो पाहिलं तर बिना पैसे का एडवर्टाइजमेंट मेरा होता है। मी पैसे न देता ऍडव्हर्टाइजमेंट होती माझी. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। किसी ना किसी तरह से बदनाम में से क्यों ना हो, बदनामीच्या द्वारे का होईल पॉल आंग्रे का नाम पहुंच तो रहा है। पॉल आंग्रेचं नाव पोहोचत तर प्रेज द नाही. लॉर्ड। इसी के लिए प्रभु ने आपको बुलाया। आणि ह्याच्यासाठी प्रभूने तुम्हाला बोलवलं. मत्ती का 5 अध्याय 13 से 16 वचन, प्रेरितों का 1 अध्याय 8 वचन। मत्त्याचं 5 अध्याय 13 ते 16 वचन आणि प्रेषिताच्या 1 अध्याय 8 वचन. आखिरी वचन बोलकर खत्म करूंगा, पढ़िए। तुम पृथ्वी के नमक हो, तुम कौन हो? तुम पृथ्वी के नमक हो। हाँ, पृथ्वीचे मीठ आहात. पर यदि हाँ। नमक अपना स्वाद खो बैठे यदि नमक अपना स्वाद खो बैठे, तो वह हाँ। फिर किससे नमकीन किया इधर जाएगा? देखिए, आप लोग सब लोग जमीन के नमक हो। तुम्ही सर्वजण पृथ्वीचे मीठ आहात. अगर आपने स्वाद खो दिया जर तुम्ही चव ही गमवली तो आपका स्वाद वापस किसी से भी लाया जा नहीं सकता। तर तुमची चव कशाने देखील आणली जाऊ शकत नाही. तो क्या किया जाएगा? तर काय केलं जाईल? वह किसी काम का नहीं वह रहेगा, किसी काम का नहीं रहेगा, काही कामाचं नसेल. केवल इसके केवल इसके कि बाहर फेंका जाए बाहर फेंका जाए और मनुष्य के पैरों तले रौंदा जाए। मनुष्य के पैरों तले वो रौंदा जाए। मनुष्याच्या पायाखाली ते उचललं इधर जावं. देखिए, इथे पहा, आप जमीन के नमक हो। तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात. अगर आपका मिठास या आपका खारटपन या आपका जो भी चव है निकल गया, जर तुमची खारटपणाची जी चव आहे ती जर निघून गेली तो क्या तर इंसान काय? आपको अपने पैरों तले रोक देगा। तर मग काय, मनुष्य आपल्या पायाखाली तुम्हाला तुडवेल. Praise the Lord। हालेलुया. आपका नमकीनपन जाना नहीं चाहिए।
तुमचा तो खारटपणा मिठाचा जाऊ मैंने नये. मेरा नमकीनपन जाने नहीं मी दिया. माझा खारटपना जाऊ दिला लोगों के नाही. दिमाग में नश्तर की तरह बैठा. आणि लोकांच्या मनामध्ये नसल्यासारखं ते लोग बसून मुझे राहिले. भूल नहीं पा लोक रहे. मला विसरू शकत Praise नाही. the Lord. Hallelujah. उनको यहाँ न आना नहीं होगा क्योंकि ये हजम नहीं होगा. आणि त्यांना हिथं येणं त्यांना जमणार नाही, कारण हिथं येणं त्यांना पचणार नाही. Praise the Lord. पर वो भूल नहीं पाते. परंतु ते विसरू शकत हाँ. नाही. तुम जगत की ज्योति हो. तुम जगत की ज्योति हो. तुम्ही जगाचा प्रकाश आहात. पर्वत पर बसा हुआ नगर हाँ. छिप नहीं सकता. इधर देखिए, तुम जगत की ज्योति हो. जगाचा प्रकाश आहात. जिधर जाएंगे तिथे जातात, रोशनी फैलाएंगे. प्रकाश देत राहतात. मैंने जूड सर को बोला, मी जूड सरांना बोललो, सर सर आई एम ऑल्सो क्रिश्चियन. मी पण ख्रिस्ती आहे. यही फर्क है आप में. आज वो अंधेरे में था तो अंधारात और होता मैं उजाले. आणि मी प्रकाशात. मैंने चाहा कि मेरा उजाला उसके जिंदगी में आणि मी इच्छा जाए केली की माझा प्रकाश त्याच्या जीवनात और येतो. मैंने दे दिया. आणि दिला मी. एक बात हो गई, एक गोष्ट झाली, मेरा सर मुझको भूल नहीं पाया. माझा सर मला विसरू शकत नाही. Praise the Lord. हाँ लोग हाँ दीपक को जलाकर हाँ. टोकरी के नीचे नहीं हाँ परंतु दीवट पर रखते हैं हाँ. और वह घर के सब लोगों को प्रकाश देता है. सब लोगों को क्या देता है? सर्व लोकांना तुम रोशनी हो. प्रकाश आहात. अपनी रोशनी टेबल के नीचे नहीं, आणि आपला प्रकाश जो आहे तो टेबलाच्या खाली टेबल आहे. के ऊपर रखो. टेबलावर ठेवा. जितने भी अंधेरे में एवढे है अंधारात सबको आहे. उजाले में आप लेकर आ सकते हैं. सर्व उजाडामध्ये घेऊन आपके द्वारा अंधेरे में हुए लोग उजाले में आएंगे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. Praise the Lord. आएंगे क्या? येथील काय? तो तुम अन्याय क्यों करने से? तर तुम्ही का अन्याय सहन करत तुम नाही? छलन क्यों नहीं सहन तुम्ही करते? छळवणूक का सहन तुम करत नाही? ईमानदारी से क्यों तुम्ही नहीं? इमानदारीने का तुम नाही चालत? सच्चाई से क्यों तुम्ही नहीं? खऱ्या रीतीने का नाही चालत? चोरी मत करो, चोरी करू नका. धोखा मत दो, फसवू नका. झूठ मत बोलो, खोटं बोलू नका. व्यभिचार मत व्यभिचार करो, करू नका. व्यसन मत करो. व्यसन करू नका. अपने आप के लिए मत जियो. स्वतःसाठी जगू खुद नका. के फायदे के लिए, स्वतःच्या खुद फायद्यासाठी, के स्वार्थ के स्वतःच्या लिए स्वार्थासाठी. दूसरों की जिंदगी से फायदा मत उठाओ. दुसऱ्यांच्या जीवनाकडनं फायदा उचलू हाँ, नका. आगे तुम्हारा प्रकाश हाँ. मनुष्य के सामने हाँ. इस प्रकार चमके देखो, ये वचन बहुत बहुत जरूरी है. आखिरी, तुम्हारा ज्योति इंसानों के सामने ऐसा चमके तुमचा प्रकाश मनुष्यासमोर असा चमको कि वे तुम्हारे भले कामों को देख तुम्हारे अच्छे कामों को तुमच्या चांगल्या देखकर तुम्हारे पिता की जो स्वर्ग में है तुम्हारे पिता की जो स्वर्ग में है महिमा करे. हालेलुया. झूठ ने क्या बोला? काय बोलते? बोल, मैं तुझे भूल नहीं पाया क्योंकि तेरे अंदर मैंने सच्चे ईमानदार मसीह को देखा है. पॉल मी तुला विसरू शकलो नाही, कारण मी तुझ्यामध्ये खरा ख्रिस्त पाहिलेला पिता आहे. की महिमा हो गई, यीशु की महिमा हो गई. पॉल अंग्रेजी नहीं है, अंग्रेजी नाही, उन्होंने मेरे अंदर यीशु को देखा है. त्यांनी माझ्यामध्ये येशूला पाहिलं. हालेलुया. हालेलुया. सब लोगों ने तुम्हारे अंदर यीशु को देखना है. सर्व लोकांनी तुमच्या मध्ये येशूला अब पाहिलं. ये सबसे महत्वपूर्ण वचन देने जा रहा हूँ. प्रेरितों का 1 अध्याय 8 वचन, आखिरी वचन और महत्वपूर्ण. प्रेषितेचा 1 अध्याय 8 वचन, शेवटचं आणि महत्वाचं वचन. परंतु हाँ. जब पवित्र आत्मा तुम पर आएगा लेकिन जब पवित्र आत्मा तुम पर आएगा, तब तुम सामर्थ्य पाओगे. इधर देखिए, इथे पहा, सब लोग बाइबल छोड़ दीजिए, सिर्फ शुभम भाई पढ़ रहे थे. जब पवित्र आत्मा तुम पर आएगा तुमको सामर्थ्य मिलेगा. क्या पवित्र मिलेगा? आत्मा तुमच्यावर जेव्हा तुम्हाला काय क्या मिलेगा? सामर्थ्य मिळेल. कितने लोगों को पवित्र आत्मा मिला है? किती लोकांना पवित्र आत्मा मिळालेला आहे? सामर्थ्य मिला है. सामर्थ्य मिळाले. सामर्थ्य मिला है. सामर्थ्य मिळाले. पवित्र आत्मा का सामर्थ्य मिला है क्या? सामर्थ्य मिळाले का? पवित्र आत्मा मिलने के बाद सामर्थ्य मिलेगा. क्या सामर्थ्य? देखो. पवित्र आत्मा मिळाल्यानंतर त्याचं सामर्थ्य मिळेल. काय सामर्थ्य बघा. हाँ तब तुम सामर्थ्य पाओगे. हाँ और यरूशलेम हाँ, अभी सुनो. और आणि देखो, सामर्थ्य मिलने का मतलब क्या? इधर देखिए. सामर्थ्य मिळण्याचा अर्थ का प्लीज पहा. प्लीज प्लीज कीप योर बाइबल डाउन. ब्रदर इज रीडिंग, कीप हियर. मेरे पास देखिए, मेरे पास देखिए. माझ्याकडे पहा. जब पवित्र आत्मा आएगा तुम सामर्थ्य पाओगे. जेव्हा पवित्र आत्मा येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य और मिळेल. सामर्थ्य मिलने के बाद क्या होगा? सामर्थ्य मिळाल्यानंतर काय होईल? यरूशलेम. यरूशलेम. सामर्थ्य मिलने के बाद क्या होगा? सामर्थ्य मिळाल्यानंतर काय 2 होईल? मिनिट. हाँ, रुकना रुकना रुकना. शिष्य यरूशलेम में थे. शिष्य यरूशलेमेत होते. तुम किधर है? तुम्ही कुठे? किधर है? बोलो. कुठे? तो बोलो. तुम्ही बोला. पिंपरी में, पिंपरी में, कालेवाड़ी में, राहटनी में, डिलक्स चौक में, चौकात, शगुन चौक में, चौकात, पूरे पिंपरी गांव में. हाँ, सारे यहूदिया सारे पिंपरी चिंचवड़ में. सर्व पिंपरी चिंचवडात. सिर्फ पिंपरी गांव में नहीं, शगुन चौक नहीं, चौकात नाही, राहटनी नहीं, साई चौक नहीं, चौकात नाही, तापकीर नगर नहीं, तापकीर नगर नाही, पाचपीर चौक नहीं, चौक नाही, तो तर सारे पिंपरी
पिंपरी चिंचवड में पूर्ण पिंपरी चिंचवडात और सारे सामरिया में और आणि सारे पूना में, सर्व पुण्यात यहाँ तक कि पृथ्वी के छोर तक, यहाँ तक कि गलियों में, पिंपरी के पूना के गलियों में, इथपर्यंत की पिंपरीच्या चिंचवड के गलियों में, देहरोड के गलियों में, निगडी के गलियों में, हर गलियों में प्रत्येक गल्ल्यात तुम मेरे साक्षी होंगे। तुम मेरे गवाह ठहरोगे। हालेलुया। यरूशलेम में नहीं, पिंपरी में, राहटनी में, पिंपरी गांव में, तिलक चौक में, साई चौक में, शगुन चौक में, देहू रोड में, निगड़ी में, पिंपरी चिंचवड में, चरौली में, चिखली में, पूरे पुणे में, हर गली में तुम गवाह ठहरोगे। तुम्ही साक्षीदार ठरा। हालेलुया। ये है सामर्थ्य, हे आहे ये सामर्थ्य। है सामर्थ्य। हालेलुया। कांदीवली में, बांद्रा में तुम प्रभु के गवाह ठहरोगे। देवाची साक्षीदार ठरा। हर घर में, हर घर की हर गलियों में, कांदीवली के हर रेलवे स्टेशन पर तुम मेरे गवाह ठहरोगे। ठहरोगे? ठराल काय? वो ठहरे। ते ठरले। अब तुम्हारे ठहरने की बारी है। आता तुम्ही ठरण्याची वेळ आहे। पवित्र आत्मा है, पवित्र आत्मा जेव्हा येईल, सामर्थ्य मिले, सामर्थ्य मिळेल। सामर्थ्य सामर्थ्य हर गली कुचे में तुम्हारी प्रत्येक गवाही बनाएगा। गल्ली बोळामध्ये तुमचं साक्ष बनवेल। और गवाही क्या? आणि साक्ष काय? गवाही क्या? साक्ष काय? पूजा तुझ्या मैं आपको भूल नहीं पा रही। मी तुम्हाला विसरू शकत नाही। क्यों? का? क्योंकि मैंने आपके अंदर सच्चा मसीह को। कारण मी तुमच्यामध्ये खरा ख्रिस्त पाहिला। हालेलुया। ये गवाही होगी। ही साक्ष होईल। होगी क्या? होईल काय? होगी क्या? होईल काय? होगी क्या? होईल काय? कितने लोग विश्वास करते हैं? कितने लोग विश्वास करते हैं? हालेलुया। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। आइए प्रार्थना करें। प्रार्थना करूया।